कोन्निचिवा, नमस्कार. आत्ता आपण शिनकानसेनने कोकुरा स्टेशनला आलेलो आहोत. कोकुरा हे किता क्युशूमध्ये येतं एरिया आणि स्टेशन. आणि मी आता तुम्हाला घेऊन जाईन जपानच्या ऑनसेन कॅपिटल टाऊनमध्ये किंवा ऑनसेन कॅपिटल सिटीमध्ये, जे की आहे बेप्पू. बेप्पू हे सगळ्यात जास्त ऑनसेन किंवा हॉट स्प्रिंग्स जे म्हणतात ते जपानमधले बेप्पू सिटीमध्ये आहेत. आणि बेप्पू हे ओइता प्रिफेक्चरमध्ये येतं. साऊथ मोस्ट जपानला हे प्रिफेक्चर आहे. तर आता तिकडे मी तुम्हाला घेऊन जातो आहे. आता मी कोकुरा स्टेशनपासून कार घेऊन बेप्पूला आलेलो आहे. आणि बेप्पूला पहिला ऑनसेन मी आता चाललो आहे तो होयोलँड. होयोलँड हा ऑनसेन बेसिकली फेमस आहे मड ऑनसेनसाठी. इथे बेप्पूमध्ये वेगवेगळ्या टाईपचे ऑनसेन्स आहेत. त्यातला एक ऑनसेन आहे मड ऑनसेन. तर आता मड ऑनसेनचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी चाललो आहे. आतमध्ये कदाचित मी शूट करू नाही शकणार ना, ऑनसेनमध्ये युजली ते शूट करायला देत नाही. पण मी तरी ॲटलिस्ट एक्सपिरियन्स घेऊन येतो आणि मग तुम्हाला सांगेन माझा एक्सपिरियन्स कसा आहे ते. हा आहे होयोलँड ऑनसेन, जो आत्ता मी म्हटलं मड ऑनसेन. तर बघू आता जाऊन आतमध्ये. मी आत्ताच होयोलँड ऑनसेनला जाऊन आलो, जो मड ऑनसेन मी तुम्हाला म्हटलं तसं. एक्सपिरियन्स खूपच सुंदर आणि युनिक एक्सपिरियन्स होता. ॲक्च्युअलमध्ये तिकडे मड म्हणजे चिखल असतो आणि त्याचा ऑनसेन तो आहे. तर त्यामुळे आपल्याला त्या चिखलाच्या पाण्यात ॲक्च्युली बसायला लागतं, किंवा जो आपण बाथ घेतो तो चिखलाच्या पाण्याचा घेतो. इथे म्हटलं जातं, जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या इंडियामध्ये युजली मुलतानी मिट्टी वगैरे मिळते स्किन चांगली होण्यासाठी, तसंच इथे पण हे म्हटलं जातं की मड ऑनसेन हा स्किनसाठी खूप इफेक्टिव्ह आहे. आणि त्याच्यामुळे आपली स्किन किंवा त्वचा खूप चांगली होते, उजळू लागते. त्यामुळे हा ऑनसेन करायला बरेच लोक येतात. इथे 2 टाईप आहेत, एक इंडोर ऑनसेन आहे आणि आउटडोर ऑनसेन पण आहे. इंडोरमध्ये लेडीज आणि जेंट्स हे दोन्ही सेपरेट आहेत, पण आउटडोअरमध्ये ते एकत्र आहेत. तर तुम्हाला जिथे हवं असेल तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता ऑनसेन. आणि आता मी पुढच्या ऑनसेनला तुम्हाला घेऊन जातोच आहे. तो अजून एक वेगळा ऑनसेन आहे. हा आहे ताकेगावारा ऑनसेन, वन ऑफ दी ओल्डेस्ट ऑनसेन्स इन जपान अँड बेप्पूमध्ये पण. जपानमध्ये बार हॉपिंग हा खूप नोन आणि फेमस प्रकार आहे. बार हॉपिंग म्हणजे वेगवेगळ्या बारमध्ये सेम डे, म्हणजे आत्ता मी एका बारमध्ये आहे, त्याच्यानंतर लगेच मी दुसऱ्या बारमध्ये जातो, मग तिसऱ्या, मग चौथ्या, असं खूप इथे लोक करतात. तसंच बेप्पूमध्ये ऑनसेन हॉपिंग हा प्रकार खूप फेमस आहे. म्हणजे एका ऑनसेनमधून दुसऱ्या ऑनसेनमध्ये, दुसऱ्या ऑनसेनमधून तिसऱ्या ऑनसेनमध्ये, तिसऱ्यातून चौथ्या आणि सो ऑन, असं लोक तिकडे करतात. मी पण तो एक्सपिरियन्स घेतला, खूपच मजा आली. त्यामुळे तुम्ही पण जर का बेप्पूला गेलात तर जरूर ऑनसेन हॉपिंग ट्राय करा.
मी तुम्हाला जिगोकू मेगुरीला घेऊन आलेलो आहे. जिगोकू मेगुरी म्हणजे बेसिकली हेल टूर म्हणतात. तर असं आहे, मी मागे तुम्हाला होकायदोला एकदा घेऊन गेलेलो तेव्हा मी दाखवलेलं जिगोकुदा आणि जिथे मी ॲक्च्युअल म्हणजे तिकडे लावा आणि हे सगळं होतं तिकडे मी गेलेलो. तर तसंच इथे पण वेगवेगळ्या टाईपचे जिगोकू आहेत. ते आता मी तुम्हाला टर्न बाय टर्न दाखवेन आणि त्याचेच त्यांनी ऑनसेनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर ते पण मी तुम्हाला आता दाखवतो. हे आहे पहिलं जिगोकू म्हणजे पहिलं हेल, जे की मड. मी काल ॲक्च्युली मड बाथ पण घेऊन आलो. त्याच टाईपचं हे मड, बट जे की 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचरवर आहे इथे करंटली. किती आतमध्ये गरम असू शकतं याची कल्पना असं काही बघितलं की मला येते की पृथ्वीच्या पोटामध्ये किंवा अर्थच्या आतमध्ये किती काही असतं साचलेलं. ऑनसेन म्हणतात त्याला. तुम्ही पाय टाकून ह्याच्यात बसू शकता. जेव्हा खूप तुम्ही चालता तेव्हा हे खूप युजफुल होतं. तर छान वाटतं एकदम. इकडे बघितलं तर ते पाय टाकून बसलेले आहेत. हे आपण आलेलो आहोत उमी जिगोकू म्हणजे सी जिगोकू, सी हेल. पॉन्ड काइंड ऑफ आहे आणि आल्यानंतर मला काही पहिल्यांदा कळलंच नाही की आपण उमी जिगोकू बघायला आलो आहे आणि हे काय इथे नुसतं नॉर्मल पॉन्ड आहे. पण आतमध्ये आता जसं जसं जातोय तसं तसं मला जाणवायला लागलंय. इथे आल्यानंतर मला कळलं उमी जिगोकू काय असतं ते. किती आतमध्ये गरम आहे बघा. जमिनीच्या आतमध्ये जे बाहेर पडण्याचा ट्राय करतंय. पुडिंग जे त्या उमी जिगोकूमधूनच तयार झालेलं आहे. इन द सेन्स त्याच्यातच त्यांनी ते काय म्हणतात कंडेन्स करतात का ओव्हरऑल कुक करतात ते केलेलं आहे त्यांनी. ते आता मी टेस्ट करतो आहे. आता आपण पुढचे 3 जिगोकू बघायला चाललो आहोत. एक आहे कामादो जिगोकू, एक आहे शिरोइके जिगोकू म्हणजे व्हाईट जिगोकू आहे तो, आणि एक आहे ओनियामा जिगोकू. तर चला बघूया.
लाईट ब्लू तुम्ही म्हणू शकता त्याचा हा जिगोकू आहे, कामादो जिगोकू. ते तुम्ही स्टीम तुमच्या अंगावर घ्यावीत, इनहेल करावीत असं आहे. तुम्ही वाचलंच तर लिहिलेलं आहे स्टीम टू हिट दी थ्रोट. तर ती केल्याने तुमचं पूर्ण सगळं स्किन, थ्रोट, नाक सगळं चांगलं होतं. इन द सेन्स त्याच्यात तुम्हाला सर्दी वगैरे असेल तर ती निघून जाते. ब्लड बाथ तुम्ही म्हणू शकता. पूर्ण रेड कलरचं आहे हे नॅचरली. आहे ओनियामा जिगोकू. मगरी आहेत आणि या ओनियामा जो जिगोकू आहे त्या ॲक्च्युली गरम पाण्यात या मगरी डुंबत आहेत. हे आहे शिराईके म्हणजे व्हाईट पॉन्ड जिगोकू. ब्लड बाथ तुम्ही म्हणू शकता. पूर्ण लाल कलरचं पाणी वगैरे लाल कलरचं जिगोकू हा जो जिगोकू आहे फिनोइके म्हणजे ब्लड बाथ तुम्ही म्हणू शकता. तो ओल्डेस्ट जपानमधला जिगोकू आहे. या जिगोकूची स्पेशालिटी की काही सर्टन इंटरवल नंतर अराउंड अर्धा तास ते 40 मिनटाच्या इंटरवल नंतर तो एक गीझर किंवा कारंज असं ऑटोमॅटिकली उडतं जमिनीतल्या प्रेशरमुळे. तर त्याच्यासाठी म्हणून हे जे कन्स्ट्रक्शन बांधलेलं आहे ते त्याच्यासाठी बांधलेलं आहे त्यांनी, सिक्युरिटीसाठी. बेप्पूमध्ये ऑनसेन तर प्रसिद्ध आहेतच, जे की मी आत्ता तुम्हाला दाखवले. पण मी आता तुम्हाला अजून पण काही जे साईट सीइंग स्पॉट्स आहेत बेप्पूमधले तिकडे घेऊन जातोय. फॉर एक्झाम्पल इकडे एक
ऑब्झर्वेटरी आहे जिथून तुम्हाला छान बेप्पू सिटी दिसते. त्याचा मी सकाळचा आणि रात्रीचा दोन्ही व्ह्यू दाखवलेले आहेत तुम्हाला. नंतर एक बेप्पू टॉवर पण आहे छोटासा, तिकडे पण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि अजून पण एक दोन जागा आहेत लाईक माउंट सुरुमी जो बेप्पू किंवा ओइता प्रिफेक्चरमधला सगळ्यात उंच पर्वत आहे. तर तिकडे पण मी तुम्हाला घेऊन जाईन आणि दाखवेन. तो बेप्पू किंवा ओइता प्रिफेक्चरमधला हायेस्ट शिखर आहे किंवा माउंटन आहे माउंट त्सुरुमी. तर तिकडे मी आलेलो आहे आणि हे जे तुम्हाला आत्ता जो व्ह्यू दिसतोय तो पूर्ण बेप्पू आणि ओइता सिटीचा व्ह्यू दिसतो आहे. इथे बघितलं कोणत्याही माउंटनवर बर्फ पडलेला नाहीये एक्सेप्ट मी ज्या माउंटनवर आलो होतो. किफुने कॅसल बेप्पूमध्येच आहे. छोटासा कॅसल आहे. टुरिस्टसाठी काही म्हणजे टुरिस्ट गाईड्स काही हा कॅसल आहे म्हणून असं सांगत नाहीत फार, पण चांगला आहे, छोटासा आहे आणि इनफॅक्ट व्ह्यू खूप छान आहे कॅसलच्या बाजूने. हे आहे बेप्पू. माताने पुन्हा भेटूया.